आजही प्रत्येक तरुणाला गरज आहे स्वामी विवेकानंदांच्या विचाराची, भगत सिंगांसारख्यांच्या विचाराची। आजही प्रत्येक तरुणीला गरज आहे अहिल्याबाई होळकरांच्या विचारांची। छत्रपती शिवाजी महाराजांना आपण जीवनामध्ये जर समजून घेतलं तर मला असं वाटतं प्रत्येक तरुणाची वाटचाल ही चांगल्या पद्धतीने असेल। तुम्हाला वाटत असेल की आयुष्याला दिशा मिळावी, छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र वाचा, तुमच्या आयुष्याची दशा बदलल्याशिवाय। आज आपला तरुण काय करतो? आज आपला तरुण छत्रपती शिवाजी महाराजांना डोक्यावरती घेऊन नाचतो। आता आली शिवजयंती जवळच, पण मी असं म्हणेल तुम्हाला, छत्रपती शिवाजी महाराजांना डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा त्यांना डोक्यात घ्या, डोक्यात घ्या, डोक्यावर नका घेऊ, डोक्यात घ्या। म्हणून असा एकच राजा जन्माला आला, गिरिशिखरी किरीटापरी लहरी भगवा ध्वजा, लहरी भगवा ध्वजा, उगवला तारा ते मेरे हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा ते मेरे हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा ते मेरे हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा ते मेरे हरा गरजा शिवाजी राजा। युगा युगाचा गडगड यवन जागरी हरी हरी दारा, यवन जागरी हरी हरी दारा, यवन जागरी मराठा मर्दान होऊन खुर्द, मराठा मर्दान होऊन खुर्द, हटला शस्त्र भुजा, हटला शस्त्र भुजा, उगवला तारा ते मेरे हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा ते मेरे हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा ते मेरे हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा ते मेरे हरा गरजा शिवाजी राजा। आणि म्हणून खऱ्या अर्थाने मुलं जन्माला आली तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखी कर्तृत्ववान मुलं जन्माला यावीत आणि अशाच मुलांचा आनंद देवाला वाटत असतो। कोणाचा आनंद देवाला वाटत असतो? तर जी मुलं आपल्या हिताच्या ठिकाणी जागेत, आपुलिया हिता जो असे जागता। बघा, जागे राहणं म्हणजे काय? खऱ्या अर्थाने सावध राहिलं पाहिजे कुठल्याही गोष्टीमध्ये, कारण सावध तो सुखी। दूरदृष्टी कोणाकडून शिकली पाहिजे? छत्रपती शिवाजी महाराजांकडून आजच्या तरुणाने दूरदृष्टी शिकली पाहिजे। सावध तो सुखी, जागं राहिलं पाहिजे। परंतु आज काय होतं माहिती का, या ठिकाणी चार विकल्प पडतात। काही लोक जागे आहेत पण त्यांना हित कळत नाही, काहींना हित कळतं पण ते जागे राहत नाहीत। म्हणजे कीर्तनात जरी बसलं तरी मोबाईल मध्ये मुंडकं घातलेलंच आहे, ऐक नाही? म्हणजे हित माहितीये परंतु हिताच्या ठिकाणी जागा नाहीये। काही लोकांना हितही कळत नाही, ते जागेही राहत नाही। म्हणजे ती लोक म्हणतात की पुण्य म्हणजे भुलतापणी, पाप म्हणजे धमकी। हा महाराज लोकांचा काय आहे? नंद आहे। परंतु ही लोक जीवनामध्ये स्वतःचा उद्धार करू शकत नाहीत। परंतु जी लोक आपलं हित माहिती आहेत आणि आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहेत, महाराज म्हणतात धन्य माता पिता तयाचिया। बऱ्याच ठिकाणी संत महात्म्यांनी आपल्याला जाग करण्याचे काम केले। उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथ, भावी चरणी ठेवा माथा, सुख विवर्धन बऱ्याच ठिकाणी त्यांनी आपल्याला जाग करण्याचं काम केलं। मग आता जाग राहायचं म्हणजे काय करायचं? कीर्तन हे कधी वाच्यार्थाने ऐकायचं नाही, कीर्तन हे लक्षार्थाने ऐकायचं। मी आता कसं राहतं माहिती का, आपल्याला जर का एखादं गाव कमी वेळेमध्ये गाठायचं असेल तर जरा गाडीला थोडंसं स्पीड द्यावं लागतं। त्यामुळे मी जी माझी गाडी आहे ना ती आता 100च्या स्पीडने चालू आहे। कारण आहे ना, आपल्याला 2 तासाचं जे रनिंग आहे ते 1च तासामध्ये कव्हर करायचे। विठाला फक्त 2 तासाचं कीर्तन मी 1 तासात पण करू शकते, फक्त तुमचं लक्ष असणं खूप गरजेचं आहे। परमार्थामध्ये वाच्यार्थाला किंमत नाही तर लक्षार्थाला किंमत आहे। महाराज या ठिकाणी म्हणतात जागं राहायचं। मग जागं राहायचं म्हणजे नेमकं काय करायचं?
रात्रीचं झोपायचं नाही. जागे राहायचं म्हणजे काय करायचं? मी तुम्हाला उदाहरण सांगते. जर समजा एखादा उमेदवार निवडणुकीसाठी उभा राहिला तर तो काही कधी खाली बसतच नाही का? पण आपण सगळे काय म्हणतो की तो उभा राहिला. मग उभा राहणं म्हणजे काय? तर उभा राहणं म्हणजे तो त्या कार्यासाठी तत्पर आहे, तो त्या कामासाठी तत्पर आहे. तसं या ठिकाणी जाग राहायचं आहे म्हणजे परमार्थ करण्यासाठी तत्पर राहायचं आहे. विठाला विठाला म्हणून आपण पण जागे राहतो, परंतु आपली प्रत्येकाची धडपड कशासाठी वाढावी? संतानग्रही व्हावे, धनधान्य परमार्थ करण्यासाठी जागे राहिलं पाहिजे. खऱ्या अर्थाने व्यावहारिक बाबतीत आपण जागे आहेत, पण परमार्थिक बाबतीमध्ये मात्र आपण झोपलेलो आहोत असं मला वाटतं. ज्याच्या हातून काहीच घडत नसेल, काही समाजसेवा घडत नसेल, त्याचं आयुष्य हे जगून पण मेल्यासारखे. ज्याच्या हातून दुसऱ्याला काही मदत घडत नसेल, ज्याच्याकडे माणुसकी नसेल, ज्याच्या हातून भुकेल्याला कधी अन्न मिळत नसेल. मला मगाशी खूप आनंद वाटला की आपल्या टाकेवाडीमध्ये भरपूर अन्नदान होतं. रोज ते पण सोमवार एक वार सोडला की रोज आपल्या इथं अन्नदान घडतं सतोबाच्या मंदिरामध्ये. किती अहो, अन्नदानासारखं श्रेष्ठ दान नाही, अन्नदानासारखं पुण्य नाही. आणि खऱ्या अर्थाने आपल्या गावावर सतोबाची खूप मोठी कृपा आहे, खूप मोठी. अहो, आपल्याला अडचणच नाही येणार आपल्या गावाला, कोणतीच अडचण नाही येणार. फक्त तेवढी भक्ती आपण चालू ठेवली पाहिजे, तेवढा भाव आपल्या अंतकरणामध्ये असला पाहिजे. म्हणून जीवनामध्ये आपण व्यावहारिक बाबतीमध्ये जागे, परंतु पारमार्थिक बाबतीमध्ये मात्र आपण झोपलेलो तसं मला वाटतं. म्हणजे सगळेच नाही पण क्वचित. परंतु काय होतं, प्रत्येकाला असं वाटतं की आपण पुण्यवान असावं, प्रत्येकाला असं वाटतं की आपण गरीब असावं, प्रत्येकाला असं वाटतं की आपण गरीब असावं. नाही, प्रत्येकाला असं वाटतं आपण श्रीमंत असावं. प्रत्येकाला असं वाटतं की आपल्याबरोबर कोणाची भांडणं नसावीत, तंट नसावीत आणि आपली कोणासोबत नसावीत. म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की आपण निर्भय असावं, आपल्याला कुणाची भीती नसावी. पण महाराज सांगतात, जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर दारिद्र्याचा नाश करावा लागतो. आज 2 टायमिंगचं खायची पंचायत होती आणि आज तो माणूस किती मोठा झाला. अरे 2 टायमिंगची खायची पंचायत होती, परंतु आज मात्र त्या माणसाने एवढं मोठं वैभव निर्माण केलं का? याच्या पाठीमागं त्या माणसाचे खूप मोठे कष्ट आहेत. तो व्यक्ती त्या हिताच्या ठिकाणी जागा आहे. तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर दारिद्र्याचा नाश करावा लागतो आणि त्यासाठी तुम्हाला कष्ट करावं लागतं. तुम्हाला पुण्यवान व्हायचं असेल तर आधी असलेल्या पापाचा नाश करावा लागतो. तुम्हाला भांडणं टाळायची असतील तर वाजवीपेक्षा जास्त बडबड कमी करावी लागते असं मला वाटतं. भांडणं होऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर बडबड कमी करा, मौन धारण करा. घरामध्ये कोणाचीच भांडणं होणार नाहीत, सासू सुनाची असू द्या, कुणाचे का असू द्या, ती माझा विषय नाही. परंतु वाजवीपेक्षा जास्त बडबड कमी करणं, भांडणं होणार नाहीत. आणि ज्याला असं वाटतं की आपण निर्भय असावं त्याने आपल्या हिताच्या ठिकाणी जागं राहिलं पाहिजे. कारण मौनाने कलहाचा नाश आहे, जपाने पापाचा नाश आहे, उद्योगाने दारिद्र्याचा नाश आहे. तुम्ही उद्योग करा, उद्योग म्हणजे कुठलाही उद्योग असू द्या जीवनामध्ये. जर तुमच्या काहीतरी कष्ट असेल, उद्योग असेल, तर उद्योग तुमच्या दारिद्र्याचा नाश केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही म्हणाल की आमच्याकडे काहीच नाही, आम्ही गरीब आहोत. अहो, कष्ट करा. आज या मुलाचा आदर्श घेण्यासारखा आहे. आज शून्यातून जर याने विश्व निर्माण केलं असेल या ठिकाणी, तर आज त्यांना लोक साहेबच म्हणणार ना. आज त्यांना लोक साहेबच म्हणणार, आज त्यांचा मान वाढणार का? त्याच्या पाठीमागं फक्त कष्ट आहेत. म्हणून जीवनामध्ये आपुलिया हिता, आपलं हित आपण साध्य केलं पाहिजे, आपल्या हिताच्या ठिकाणी आपण जागे राहिलं पाहिजे. पण जागी राहण्याची सुद्धा एक मर्यादा आहे. जागी राहण्याची मर्यादा कोणती आहे, किती आहे? की माणसाने कधी जागे राहिलं पाहिजे त्याची पण एक मर्यादा आहे ना. दिवा विजून गेल्यावर तेलाचं दान काय उपयोगाचं आहे का? चोर पळून गेले आता सावध राहून काय उपयोगाचं आहे का? तर वेळ निघून गेली तसं जागर राहून काय उपयोगाचं नाही ना. जागर राहून काय उपयोगाचं? वेळ निघून गेल्यावर मी नेहमी एक हास्यास्पद सांगत असते. जर समजा एखाद्याच्या घराला आग लागली, घर पेटायला लागलं आणि घर पेटत असताना मुलांनी वडिलांना बाहेर बोलवलं, बाबा घर पेटतंय बाहेर या. नाही, अगोदर टिकावा ना. पण बाबा घर पेटतंय. अरे एकदा सांगितलेलं कळत नाही का? अगोदर टिकावा ना, अगोदर आपण आड खोदू आणि पाणी लागलं म्हणजे मग घर विजू.
म्हणजे काही लोक आता काही ज्यांचं लक्ष आहे त्यांना कळालं, ज्यांचं लक्ष नाही त्यांना काही हा